मुख्यमंत्र्यांचा डबल गेम, एकीकडे न्याय देण्याची भाषा, दुसरीकडे खंडणीखोराला सांभाळतात जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात। शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, महामार्गाच्या नियोजनाचा घेतला आढावा। संतोष देशमुखांची बहीण प्रियंका चौधरींची प्रकृती अचानक खालावली तर तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीडच्या एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन, आरोपींची हयगय करू नका, संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात तपास यंत्रणांना दिल्या सूचना। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन, पत्रकार परिषदेच्या पूर्वी जरांगे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा हाकेंचा दावा। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना जबर मारहाण, कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची घटना। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे परिसरात दहशतीचं वातावरण। नागपूरमध्ये 18 लाखांचा नायलॉन मांजा पोलिसांनी केला नष्ट, रोड रोलर फिरवत कारवाई। कल्याण आणि सांगलीत देखील मोठ्या प्रमाणात नायलॉनचा मांजा पोलिसांनी पकडला। सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा, कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला मोठं यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।